हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 3 सप्टेंबर 2025 ची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी मी घेऊन येतोय. 3 जिल्ह्यांमध्ये याद्या तयार झालेल्या आहेत. पात्र आणि अपात्र याद्या तयार झालेल्या आहेत. सोबतच पडताळणी झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना जो 14 हप्ता आहे तो मिळणार आहे. त्याबद्दलची ही न्यूज असणार आहे. कोणत्या जिल्ह्याचे फॉर्म अपात्र झाले, पात्र झाले, तुम्ही तुमचं नाव कुठे चेक करायचं त्याबद्दलची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. 14वा हप्ता अपडेट. पडताळणी झाल्यास हप्ता मिळेल, अदरवाईज तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. ज्याही पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणी आहे त्यांची पडताळणी झाल्यावरच काय मिळणार आहे, पैसे मानधन त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे. तर कोणत्या 3 जिल्ह्यांच्या याद्या समोर आल्या ते आपल्याला एकदा समोर बघायचं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील महिला अपात्र, कोणत्या जिल्ह्यातील महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि जो 14 हप्ता आहे कधी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे. जर तुम्ही तत्पूर्वी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही जर मला सपोर्ट केला लाडक्या बहिणींनो, तरच तुमची मागणी सरकारपुढे इतक्या ठामपणे मी मांडू शकतो की जेणेकरून आपल्याला मानधन हे लवकरात लवकर मिळेल. बरोबर? तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. गणेश विसर्जनापूर्वी हप्ता मिळणार का? गणेश विसर्जनापूर्वी हप्ता मिळणार का? जी-आर कधी येणार? या प्रश्नांना सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सांगणार आहे. तर गणेश विसर्जनापूर्वी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं मानधन मिळणार नाहीये. बरोबर? तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता मिळणार आहे 8 ते 13 सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये. मग दादा आम्हाला या कालावधीमध्ये का मिळणार नाही? बघा, सरकार मराठा आरक्षणामध्ये बिझी आहे. मराठा आरक्षणामध्ये बिझी आहे म्हणून सरकारने अजूनही जी-आर आणलेला नाहीये. जी-आर आलेला नाहीये याचा अर्थ आपल्याला या वीक मध्ये, जो सुरू वीक आहे, या वीक मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाहीये. ऑगस्टचा हप्ता तुम्हा सर्वांना कधी मिळणार आहे? 8 ते 13 सप्टेंबरच्या मधामध्ये मिळणार आहे. आणि याच दरम्यान तुमची काय होणार आहे, योग्य पडताळणी होऊन तुम्हाला ते मिळेल. वितरण जी-आर आला का? तर बघा, अजूनही कोणताही जी-आर आलेला नाहीये. कोणताही जी-आर आलेला नाहीये म्हणजे तुम्हाला अजूनही 14 हप्ताची आतुरतेने वाट बघावी लागणार आहे. बरोबर? तर मला सांगा लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी किती बहिणींना असं वाटतं की 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळावा? तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगा. त्याचबरोबर मला ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून, जुलै, ऑगस्ट मध्ये, त्यांना सुद्धा असं वाटतं का मला सगळ्या महिन्यांचे पैसे एकत्र मिळावे? जसं की आता सप्टेंबर एकत्र मिळाला तर म्हणजे 6,000, जूनचे 1500, जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500, असे 6,000 मिळावे का? ज्या बहिणी जुलैमध्ये अपात्र ठरल्या, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा मिळाला पाहिजे. आणि ज्या बहिणींना जुलैचा भेटला होता त्या बहिणींना फक्त ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा मिळाला पाहिजे. असं कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पडताळणी पूर्ण झाली का? याचं उत्तर आहे नाही. पडताळणी पूर्ण झालेली नाहीये. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 52,000 जे फॉर्म्स आहे ते काय झाले, अपात्र ठरलेले आहेत. तशीच इन्फॉर्मेशन पुन्हा आपल्याकडे आली आहे. 3 जिल्ह्यांचे फॉर्म, अशा पद्धतीचे फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जागृत व्हा. जर तुम्ही जाग्या झाल्या नाहीत तर सरकार हळूहळू ही जी योजना आहे बंद करण्याच्या मार्गावर आहे. सोबतच तुम्हाला जे मानधन मिळत आहे ते मानधन सुद्धा इथून पुढे हळूहळू ते बंद करण्यात येईल, असं काही वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही जागृत व्हा, जेणेकरून तुमचा हा जी मानधन आहे 1500 रुपयाचे कधीच बंद होणार नाही आणि तुम्हाला सविस्तररित्या पैसे मिळत राहील. पडताळणी नाही झाली तर लाभ मिळणार का? तर याचं उत्तर सुद्धा आहे नाही. पडताळणी झाली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. जी मी तुम्हाला सांगितलं होतं ऑगस्ट मध्ये ही यादी जाहीर होतं, तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा दुसरी यादी जाहीर झालेली आहे. आणि या दुसरी यादी कोणत्या महिन्याची असेल? ऑगस्ट महिन्याची असेल. ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची यादी जाहीर झालेली आहे. सोबतच ज्या पात्र आहेत त्यांची सुद्धा यादी जाहीर झालेली आहे. तुम्ही ते वेबसाईटला जाऊन म्हणजे ladkibhin.maharashtra.in वर जाऊन तुम्ही तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही चेक करू शकता. ज्यांना 12वा आणि 13वा हप्ता मिळाला नाही त्यांचे काय होणार आहे? बघा, ज्या लाडक्या बहिणींना 12वा आणि 13वा हप्ता मिळालेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना पडताळणी नंतरच, पडताळणी
नंतरच काय दिलं जाणार आहे, मानधन दिलं जाणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं मानधन तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येणार नाहीये. जर पडताळणी योग्य झाली, तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन योग्य असेल तरच तुम्हाला ते मिळतील, अदरवाईज ते तुम्हाला मिळणार नाही. ऑगस्टचा हप्ता केव्हा मिळणार, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 14वा जो हप्ता आहे ऑगस्टचा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 8 ते 13 सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार. आता सर्वात महत्वाचा प्रश्न होता, 3 जिल्ह्यांच्या याद्या कोणता. एक तर जिल्हा माहित आहे आपल्याला, यवतमाळ. दुसरा जिल्हा आहे चंद्रपूर. कोणता आहे, चंद्रपूर. बरोबर. आणि तिसरा जिल्ह्याच्या मी न्यूजला तुम्हाला घेऊन जातो. तर बघा, चंद्रपूर जिल्ह्यामधली जी पडताळणी आहे ती पूर्ण झालेली आहे किंवा सुरू झालेली आहे. या जिल्ह्यांमधून सुद्धा खूप फॉर्म्स काय झालाय, अपात्र ठरलेले आहेत. आणि सोबतच सांगली जिल्ह्यातील 2.25 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज रोखलेले आहेत. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना सरकार हे अपात्र ठरवण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेत आहे. जर तुम्ही जागृत झाला नाही आहेत, मी सरकारकडे तुमची मागणी करतो की माझ्या अपात्र बहिणींची योग्य पडताळणी करून त्यांना लवकरात लवकर पात्र करावं. ज्या बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरल्या, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अपात्र ठरल्या, त्या बहिणींना सुद्धा पात्र करावं. आणि सरसकट सरसकट सर्वच बहिणींना 1500 रुपये द्यावे. तुम्ही 14वा आणि 15वा हप्ता एकत्र नका देऊ, पण आम्हाला 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता मी लवकरात लवकर द्यावा अशी मी सरकारकडे मागणी करतो. सोबतच सरकारकडे माझी ही सुद्धा मागणी आहे की माझ्या लाडक्या बहिणींना, की तुम्ही एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ देणार होता, तर ती सुद्धा तुम्ही रद्द करा. एका फॅमिलीमध्ये 2 पेक्षा जास्त महिला असतील सुद्धा त्यांना लाभ द्या. कारण की जेव्हा तुम्ही मतदान मागणार आहे लाडक्या बहिणींना, तेव्हा तुम्ही 2च मतदान मागणार नाही आहेत, हे सुद्धा सरकारने लक्षात ठेवावं. म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही सपोर्ट करा मला, की तुमचे जे संदेश आहे आम्ही सरकारपर्यंत पोहोचू. मी तर असंही चालू आहे माझ्या मनामध्ये, तर लाडक्या बहिणींना आता सरकारने अपात्र ठरवलाय जून महिन्यापासून. तर ऑगस्ट मध्ये हा जो नंबर खूप वाढला, तर मी तुमच्यासाठी आंदोलन करायलाही तयार आहे. बरोबर. तर या आंदोलनासाठी मला तुमच्याकडनं सपोर्ट घेणं गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही मला सपोर्ट करा, जेणेकरून मी जेव्हा आंदोलन करेल तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत रस्त्यावर उतरा आणि सरकारला आपण ठिकाणावर आणू. सरकार झोपलेलं आहे किंवा झोपेचं नाटक करत आहे, त्यांना आपल्याला उठवायचं आहे आणि आपल्या मागण्या परिपूर्ण करून घ्यायच्या आहे लाडक्या बहिणींनो. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा आंदोलनाची वेळ येईल, तसं मराठा समाजाने आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवल्या आणि सरकारने एकदम प्रेमाने त्या मागण्या पूर्ण केल्या. अशाच माझ्या लाडक्या बहिणींच्या मागण्या सुद्धा मी सरकारपुढे मांडेल आणि आपल्या मागण्या परिपूर्ण करून घेईल. म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं एवढंच मी एक्सपेक्ट करतो, तुम्ही सपोर्ट करा, जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे सरकार बघेल आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर काय होईल, परिपूर्ण होतील. म्हणून एवढंच म्हणायचं आहे, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. बरोबर. चला इथे थांबतो आणि तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.